वांग भरून करायसारखं. तर जरा बरीपैकी मोठी झाली, मला जरा जास्तच वांगी दिसतात. मला पण रोज नाही बघलं मिळत, पण मी बघते कधी कधी. वा, मस्त 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 मस्त. अजून ह्याला पण बघूया. जरा दिसत नाही, काटे असे लागतात. वा, आणि हे छोटे खाणी काम आहे. हां, भरपूर लागले. बरे, घरापुरतं सफिशियंट आहे. इकडे चालली ब्लास्टिंगची तयारी. रोज पलीकडे गाड्या लावतात लांबपर्यंत. रोज गाड्या लावून, गाड्या लावायच्या काढायच्या, लावायच्या काढायच्या. हे काम ड्युटीच होऊन बसले. काय करायचं, जाऊ द्यात. हायवे पाहिजे म्हटल्यावर रोजचं ब्लास्टिंग आणि धूळ. अगणित अशा अनेक अडचणींना सामोरं जात हे रस्त्याचं काम कधी पूर्ण होते तेव्हा जरा रिलॅक्स मिळेल. गाड्या एकदम लांब नेऊन लावाव्या लागतात, कारण रोडच नाही. नशीब रबर जरा जास्त मोठ्या प्रमाणात टाकतात म्हणून, नाहीतर काय खरं नाही. सगळं काचा वगैरे सगळं तडकलं असतं. पण हे जरा घराजवळ असल्यामुळे ही लोक काळजी घेऊन हे काम करत असतात. तर आता ब्लास्टिंगसाठी परत आत जाऊन बसलं पाहिजे. कुठं बाहेर जायचं म्हणजे जास्त 2-3 ब्लास्टिंग असतात. मग त्यामुळं जरा काळजी घ्यावी लागते. घर फार जवळ आहे आमचं आता इथून. तर हे असं मिरच्या लागायला लागलेत. विकत आणायला नको. थोडक्यात मिरच्यांना पाणी घातलंच पाहिजे. जर नाही घातलं गेलं तर काय खरं नाही. घरात मग ओरडाच बसतो. झाडांना दुर्लक्ष करतात, झाडांच्याकडे दुर्लक्ष करतात. फुलं लागायला लागली त्याला पण